ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। तर आपलं हेरिटेज वॉकच्या सगळ्या ग्रुपचं मठातर्फे स्वागत करतो आणि हा जो तुमचा कार्यक्रम आहे किंवा उपक्रम आहे तो फार वंदनीय आहे, कारण ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी तरुणपणामध्ये माहीत होणं जास्त उपयोगाचं आहे, पण ठीक आहे, आता फुल नाही फुलाची पाकळी तरी आम्हा लोकांना ह्या गोष्टी कॉलेजमध्ये शिकत असतानाच मिळाल्या होत्या, त्यामुळे आमचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं। स्वामी विवेकानंदांनी कलकत्ता येथे बेलूर मठ आहे तिथे 1897 साली ह्या मठाची स्थापना केली, म्हणजे हेडक्वार्टर्स। हे सगळं तुम्ही वाचलंच असेल, तुम्हाला माहितीच असेल। स्वामींनी 4 वर्ष अमेरिकेमध्ये व्याख्यानं दिली आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी रामकृष्ण मठाची संकल्पना मांडली। त्यापूर्वी स्वामीजी भारतामध्ये जवळजवळ 10 वर्ष भ्रमण करत होते। तर ते भ्रमण करत होते म्हणजे काय करत होते? आपण पण भ्रमण करतो, पण आपलं भ्रमण असते ॲज ए टुरिस्ट, पण स्वामीजी टुरिस्ट म्हणून भ्रमण करत नव्हते। तर त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी भारताचं चित्र बघायचं होतं की भारताचा भूतकाळ कसा होता, वर्तमान कसं आहे, आणि यावर भारताची उभारणी करायची आहे, भारताचं भविष्य घडवायचं आहे। तर आपली संस्कृती, आपला भारत, आपली संस्कृती, आता आपली आध्यात्मिक संस्कृती, धार्मिक संस्कृती, ऐतिहासिक संस्कृती, शैक्षणिक संस्कृती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, कारण आपला देश वैभवशाली आणि गौरवशाली देश होता, ती आपली संस्कृती होती। आणि हळूहळू काळाच्या ओघामध्ये 1000 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी कसं विसरून गेलो, त्याकडे किती दुर्लक्ष केलं। तर हे सगळं स्वामीजींनी बघितलं। जातीयवादाच्या नावावरती म्हणा किंवा बाकी अनेक कारणं होती, अत्याचार, दलितांवर अत्याचार, स्त्रियांवर अत्याचार, हे सगळं होतं। तर हे सगळं स्वामीजींनी बघितलं आणि स्वामीजींनी बघितलं की जरी लोकांची आर्थिक स्थिती चांगली नसेल तरी अजूनही त्यांच्यामध्ये आध्यात्मिकता आहेच, कारण ती त्यांच्या रक्तामध्येच आहे। कारण भारतालाच अध्यात्माचं पसायदान जगाला द्यायचं आहे, त्यामुळे भारताला टिकून राहणं फार गरजेचं आहे। म्हणून स्वामीजी म्हणायचे की माय इंडिया इटर्नल इंडिया, जे माझा देश अमर देश आहे। तर ही संस्कृती नष्ट करण्याचे खूप प्रयत्न झाले, पण यश मिळू शकलं नाही, कारण ह्या संस्कृतीची जोपासना करणारे जे होते संत, महात्मे, महापुरुष, आचार्य, ते स्वातंत्र्यामध्ये सुद्धा आले आणि त्यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं, म्हणून आजही आपली संस्कृती टिकून आहे आणि आपण स्वतःला अभिमानाने म्हणू शकतो की आम्ही भारताचे भारतवासी आहोत। आणि आमचा देश एकेकाळी एवढा श्रीमंत होता की बाहेरच्या जगाचं लक्ष त्यानं वेधून घेतलं आणि हा देश लुटण्यासाठी त्यांनी या देशावर आक्रमणं केली। पहिले आपण सोने की चिडिया म्हणायचे भारताला। तर अशा प्रकारे आपला वैभवशाली देश कसा दारिद्र्यामध्ये गेला आणि आपल्यावर कसे नवीन संस्कार लादण्यात आले आणि आपण त्यांच्या कसं मोहात पडलो, तर हे सगळं माहिती असणं फार आवश्यक आहे। कारण जोपर्यंत इतिहास आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत आपण भविष्य निर्माण करू शकणार नाही। इतिहास म्हणजे फाउंडेशन आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे सगळं स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे। कारण त्यांनी स्वतः भारत भ्रमण केलं
त्यांनी सगळीकडे मंदिरं बघितली, साऊथमध्ये, नॉर्थमध्ये, इवन अमेरिकेमध्ये पण त्यांनी बरेच काही असे हेरिटेज बघितले. आपल्या केव आहे कावरा कोणती कारवी, त्या महाराष्ट्रामधल्या किंवा तिथे मुंबईजवळची जे कान्हेरी केव आहे ते सगळं बघितलं. आणि ती सगळी शिल्पकला त्यांनी बेलूर मठाच्या मंदिरामध्ये उपयोगात आणली. तुम्ही जर मंदिरामध्ये गेला असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला हे सगळं मिक्सचर दिसेल. म्हणजे स्वामीजींना भारत देशाची उभारणी करायची होती, ती आपल्याला जो वारसा मिळालेला आहे तो वारसा पुढे नेणारी अशी संस्कृती स्वामीजींना हवी होती. म्हणून ते म्हणाले की आपल्याला काही दरिद्री राहायचं नाही. आपण जेव्हा जगाशी संबंध तोडले तेव्हाच आपला विनाश सुरू झाला. म्हणजे बाहेर देशामध्ये जायचं नाही, समुद्र पार करायचं नाही, ते सगळे म्लेच्छ आहे, जे असं करून आपण स्वतःला आयसोलेटेड केलं. आणि त्या दिवसापासूनच आपली अधोगती सुरू झाली. कारण बाहेर देशामध्ये भौतिक प्रगती खूप होत होती आणि आपण मात्र आपले दरवाजे सगळे बंद करून ठेवलेले होते. इव्हन स्वामीजींच्या जाण्याला पण विरोध होता आणि नाही तुम्ही जाऊ शकत नाही. पण स्वामीजींनी कशाची पर्वा न करता ते अमेरिकेत गेले. कारण देवाणघेवाण हाच एकमात्र मार्ग आहे. जर आपल्याला त्यांच्याकडून काही घ्यायचं असेल तर आपल्याकडे देण्यासारखंसुद्धा भरपूर आहे. तर स्वामीजींनी त्यांना जे पाहिजे होतं ते दिलं. कारण तिथे भोगवाद खूप होता, पण कुणाला शांती आणि सुख नव्हतं. आणि भारतामध्ये दारिद्र्य एवढं होतं की आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान पाहिजे होतं. तेव्हा या दोन्हीची सांगड घालणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे स्वामीजी म्हणाले की त्यांच्याकडून आपण नक्कीच विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकलो पाहिजे. पण आपला जो अध्यात्म आहे, जो भारताचा मेरुदंड आहे, रिलिजन आणि अध्यात्म, तो मात्र आपण सोडता कामा नये. आपण तो जर सोडला आणि नुसतं पाश्चात्यांचं अनुसरण केलं तर 3 पिढ्यामध्येच आपला विनाश होऊन जाईल, असं स्वामीजींनी आपल्याला वॉर्निंग दिलेलं आहे. त्यामुळे आपला जो इतिहास किती गौरवशाली आहे, पण जो लिहून ठेवलेला आहे त्यामध्ये आपण काय बघतो? छत्रपती शिवाजी महाराज एक दरोडेखोर होते, लुटमार करणारे होते. म्हणजे आपल्याच महापुरुषांविषयी अशा प्रकारे ब्रिटिशांनी इतिहास लिहून ठेवलेला आहे आणि तोच इतिहास आपण आपल्या मुलांना शिकवतो, पुढच्या पिढ्यांना शिकवतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय आपण परिवर्तन करू शकतो, त्यांच्याकडून काय अपेक्षा करू शकतो? तर पहिले आपल्याला आपली शिक्षण पद्धती सुधारावी लागेल. म्हणजे स्वामीजी जे म्हणाले की आज आपल्याला शिक्षण मिळतं, पण ते शिक्षण कसं आहे? ते शिक्षण फक्त मनुष्याला यंत्र बनवतं, त्याचा आंतरिक विकास होतच नाही. म्हणजे तो शिकतो आणि पैसे कमावणारी एक मशीन बनतो, पण तेवढाच काही मनुष्य जीवनाचा उद्देश नाही. त्याच्यामध्ये बुद्धी आहे, हृदय आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे, खरं म्हणजे आत्मचैतन्य आहे. तर ती जी आपली दुसरी बाजू आहे, आध्यात्मिक बाजू, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. आणि फक्त भौतिक ज्ञान मिळालं पाहिजे म्हणजे पोट भरण्याचं साधन, एवढंच शिक्षणाचा अर्थ राहिला. पण शिक्षणाद्वारे आपण चांगलं मनुष्य घडलो पाहिजे, आपण चारित्र्यवान नागरिक घडलो पाहिजे, हे असा भाव आपल्यामध्ये येत नाही. त्यामुळे देशभक्ती नसते, विचार नसतो, विवेक नसतो, काय घ्यावं काय सोडावं, काय चांगलं काय वाईट, काय धर्म काय अधर्म, काय नित्य काय अनित्य, ह्या सगळ्या गोष्टी आपण सोडून दिलेल्या आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी माहिती करून घेणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी स्वामीजींनी ही संस्था सुरू केलेली आहे. ह्या संस्थेचा उद्देश आहे आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच, जे स्वतःच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि जगाच्या हितासाठी. आता पूर्वी आत्मनो मोक्षार्थम हे होतं, पण जगद्हितायच नव्हतं. म्हणजे भारतामध्ये कितीतरी लाखोनी साधू आहे. जर आपण बघितलं तर 50-60 लाख साधू आहेत भारतामध्ये, पण जगाच्या हितासाठी ते काय प्रयत्न करतात? स्वामीजी म्हणाले की आपण जर समाजाकडून काहीतरी घेत असू तर आपण पण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून स्वामीजींनी कर्मयोग सुरू केला की आपण समाजाकडून जर एवढं घेत असू, समाज आपलं पालनपोषण करते, तर आपलं कर्तव्य आहे की समाजाला पण काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून इथे
कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग चारही योगांचा समन्वय केलेला आहे. आणि हा जो एम्ब्लम आहे किंवा हा जो सिम्बॉल आहे हा स्वतः स्वामीजींनी स्वतःच्या हातांनी केलेला आहे. तुम्हाला त्या रोष्टामध्ये बघायला मिळतो. तर इथे चारही योगाचा समन्वय आहे. म्हणजे आपलं खरं स्वरूप काय आहे. आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं पण तेवढ्यावरच समाधानी होता कामा नये. आपल्याला आध्यात्मिक स्वातंत्र्य पण पाहिजे. आपल्या वेदांमध्ये, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता धर्म आहे फाउंडेशन. ज्याच्या जीवनामध्ये धर्म नाही तो कधीही मोक्ष प्राप्त करून घेऊ शकत नाही. आता आपल्याला स्पिरिच्युअल फ्रीडम पाहिजे. आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं पण आता आपल्याला आध्यात्मिक स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे हे जे बंधन आहे, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, हे संसार चक्र आहे. ह्या चक्रामध्ये आपण कितीतरी वेळा अडकलेलो आहोत. आपले हजारो जन्म या जगामध्ये गेलेले आहे. आता 84 लक्ष योन्यामध्ये कोणत्या योनीमध्ये आपण होतो आपल्याला माहिती नाही. पण आपलं नशीब चांगलं आहे की यावेळेस तरी मनुष्यजन्म मिळाला. नाहीतर मनुष्यजन्म मिळण्याची पण काही गॅरंटी नाही. मनुष्य जसे कर्म असेल, जसे विचार असेल त्याप्रकारे तो बनेल. तेव्हा हाच एकमात्र एक जन्म आहे, मानव जन्म, की या जन्मामध्ये आपल्याला आपली प्रगती करून घेण्याची संधी उपलब्ध आहे. बाकी कोणत्याही शरीरामध्ये ह्या गोष्टी प्राप्त होत नाही. आपल्यामध्ये विवेक आहे, विचार आहे, बुद्धी आहे, आपण बोलू शकतो, समजू शकतो, ऐकू शकतो आणि साधना करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी कुठे आहे. तर मनुष्यजन्म लाभूनसुद्धा जर आपण आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न करत नसू तर आपण आपलं जीवन व्यर्थ गमावलं असंच म्हणावं लागेल. आपलं जे सगळं धर्मावर आधारित आहे. इव्हन विवाहातसुद्धा आपण धर्म पत्नी म्हणतो. म्हणजे धर्म पहिले येतो, नंतर मग पत्नी येते. म्हणजे संसारामध्ये राहूनसुद्धा आपण धर्माचं आचरण करू शकतो. सगळेच काही संन्यासी होऊ शकत नाही. सगळ्याचमध्ये काही तेवढं त्याग वैराग्य नसतं. पण संसारात राहूनसुद्धा आपण चांगले भक्त, चांगले नागरिक आणि सत्कर्म करून आपण आपली प्रगती नक्कीच करून घेऊ शकतो. आणि हे काही एका जन्मात होत नाही. म्हणजे या जन्मात मनुष्य मिळाल, या जन्मातच मला मुक्ती मिळेल असं नाही आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे जन्मोजन्मी आम्ही सत्कर्म केले म्हणून या जन्मामध्ये भगवंताची कृपा झाली. तेव्हा अनेक जन्म संसिद्ध ततो याति परामगती. अनेक जन्माचं पुण्यकर्म जेव्हा असतं तेव्हा आपल्या मनामध्ये हा विचार येतो की आपण आध्यात्मिक झालो पाहिजे. आत्तापर्यंत आपण बाहेरचं जग बघितलं पण सगळं काही आतमध्ये आहे. जे सुख आणि शांती आपण बाहेर बघतो आहे ती सगळी आपल्या आतमध्येच आहे. पण आतमध्ये बघण्यासाठी आपल्याला वेळच कुठे आहे. ते जसं हरिण असतो, तो हरिण त्याला वाटतं की कस्तुरी कुठेतरी बाहेर आहे आणि त्या सुगंधाच्या मागे धावत राहतो. नाभी में रहते कस्तूरी मृगभागे सब ओर रे, छोटे जे झूठे सुख की आशा करणीज अंतर खोज रे. तर आपण आपल्या अंतरामध्ये कधी शोधच घेत नाही की आपल्यामध्ये काहीतरी आहे. हे शरीर म्हणजे काही मी नाही. ही शरीरं आली आणि कितीदा जरी गेली पण ह्या शरीराला चालवणारा कोणीतरी आतमध्ये बसलेला आहे. तो आहे म्हणून आपण जिवंत आहोत. आपण झोपतो, आपला श्वासोच्छ्वास सुरू राहतो, आपलं अन्नपचन सुरू राहतं, आपलं रक्तप्रवाह सुरू राहतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अजाणता होत राहतात. आता कोणतीच गोष्ट अजाणता होत नाही, कोणीतरी पाहिजे. मग आपलं शरीर चालवतो कोण. तो जर शरीर सोडून गेला तर 2 मिनटामध्ये आपण म्हणतो की आता काढा लगेच लवकर बाहेर, चला वैकुंठामध्ये घेऊन जाऊ याला. म्हणजे तो भगवंत हृदयामधला निघून गेला की या शरीराला जाळून टाकल्याशिवाय काही पर्याय नाही. पण जोपर्यंत तो आपल्यासोबत आहे, आपल्या हृदयात आहे, आपल्याला चालवतो आहे, हात धरून चालवतो आहे, तोपर्यंत आपण त्याला जाणून घेण्यासाठी कधी काही प्रयत्नच करत नाही. आणि शेवटी मग पश्चाताप होतो की अरे एवढं चांगला संधी मिळाली मनुष्य जन्मामध्ये पण आपण काय केलं. म्हणजे ही जी संसाराची आमची आसक्ती आहे ती आसक्ती काही केल्या जात नाही. म्हणजे आपल्या दुःखाचं कारण दुसरं काहीही नाही
संसार आपल्या दुःखाचं कारण नाही, ही आसक्तीच आपल्या दुःखाचं कारण आहे. आणि जोपर्यंत मनामध्ये आपल्या खूप कामना वासना आहे, आसक्ती आहे, तोपर्यंत जन्ममृत्यूचं चक्र हे सुरूच राहणार आहे. संसार म्हणजेच त्याचं नावच संसार आहे, की पुन्हा 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 आपल्याला या चक्रामधून जावं लागतं. आता माझ्या आतमध्ये जे आहे ते अमरच आहे, ते चैतन्य स्वरूप आहे, ते आनंद स्वरूप आहे, ते ज्ञानस्वरूप आहे. आता हे सगळं माझ्यामध्येच आहे. मला बाहेर कुठेही शोधायची गरज नाही. आता कुठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद, असं जे तुकाराम महाराज म्हणतात की आता मला आनंद झाला, कारण आता सगळे माझे जे काही दुःख आहे सगळे निवारण झाले. आता जन्म नाही, मृत्यू नाही, पुन्हा नाही येणे जाणे. तेव्हा हे सगळं थांबतं. पण केव्हा? जेव्हा आपण स्वतःला जाणून घेतो. मी कोण आहे? मी म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर शरीर येतं आणि शरीर आलं की मग शरीराच्या सगळ्या उपाधी, मी आणि माझं. मी शरीर आहे, हे माझं आहे, हे अमुकतम माझं आहे, नातेवाईक माझे आहे, मुलगा बायको सगळं. हे सगळं कशामुळे आलं? शरीरामुळे. शरीर सोडल्यानंतर तुम्ही नाही ब्राह्मण राहत, ना हिंदू राहत, ना मुस्लिम राहत, ना पती राहत, ना पत्नी राहत, काही राहत नाही. हे शरीर धारण केल्यामुळं ह्या सगळ्या उपाधी आपल्याला लागलेल्या आहे आणि या उपाधींनाच आपण मी म्हणत असतो. खरं आपलं स्वरूप अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मच आहे, मी आत्माच आहे, मी चैतन्य स्वरूप आहे. ही आपली आध्यात्मिक संस्कृती आहे. आणि हेच स्वामीजींनी अमेरिकेमध्ये लोकांना सांगितलं की तुम्ही स्वतःला क्षुद्र जीव का समजता? तुमच्यामध्ये सिंह दडलेला आहे, तुम्ही स्वतःला मेंढ्या का समजता? तुमच्या आतमधला सिंह जागा करा आणि बघा, सिंहासारखे गर्जना करा. म्हणजे तुमच्यामध्ये सगळं काही आहे, तुमच्यामध्ये कशाचाही अभाव नाही. ऑल पॉवर इज विदिन यू. तेव्हा ही सगळी आत्मशक्ती आपल्यामध्ये आहे, स्त्री पुरुषामध्ये सगळ्यांमध्येच आहे. पण ती शक्ती जागी करण्याचा प्रयत्न आपल्याकडून होत नाही. विवेकानंदांनी ती शक्ती जागी केली आणि 39 वर्षामध्ये आपलं कार्य संपवून ते निघून गेले. म्हणजे त्यांना शरीर म्हणजे एखादं जुनं वस्त्र, ते शरीर धारण केलं, शरीराचं काम झालं, शरीर फेकून दिलं आणि निघून गेले. कारण त्यांना माहीत होतं की मी शरीर नाहीच. तर ही आपली आध्यात्मिक संस्कृती आपल्याला जोपासायची आहे. आपल्या पुराणामध्ये मदालसा होती, तिला 4 मुलं होते. मुलगा जन्माला आल्याबरोबर ती त्याला पाळण्यामध्ये टाकताना गाणी म्हणायची, तरी बाबा त्वमसि निरंजन त्वमसि निरंजन, तो नित्य शुद्ध स्वरूप आत्मा आहे, स्वतःला शरीर समजू नको. म्हणजे आईकडून मुलांना हे संस्कार मिळायचे, आईवडिलांकडून. शिवाजी महाराज एवढे महान झाले, त्यांच्या आईवडिलांकडून त्यांना हे संस्कार मिळाले. ते पण राजे होते, पण त्यांनी धर्माचं आचरण कसं केलं, म्हणजे संस्कृतीचं रक्षण कसं केलं, म्हणजे हे सगळे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. पण आपल्याला काहीही माहिती नसते. जेव्हा आपण अशा प्रकारे बाहेर जातो आणि बघतो, तेव्हा आपण त्यामधून काहीतरी धडा घेतला पाहिजे. नुसतं हेरिटेज वॉक म्हणून नाही, तर नुसतं बघण्यासाठी नाही. बघण्यासाठी काही सगळीकडे बिल्डिंग सारख्याच आहे. तुम्ही अमेरिकेत जा की भारतात जा, कुठेही जा, तर ते बाहेरचं काही बघण्यासारखं नाही. पण आपली जी आध्यात्मिक संस्कृती होती, आपल्याला जो आध्यात्मिक वारसा मिळालेला आहे, तेव्हा पहिले ब्रह्मचर्य आश्रम, मग गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रम झाला की मग विचार करायला पाहिजे की आता आपली जबाबदारी संपली, आपल्या मुलांचं शिक्षण झालं, नोकऱ्या लागल्या, लग्न झाली, आता आपण हळूहळू संसारामधून निवृत्त व्हायला पाहिजे, आता वानप्रस्थी व्हायला पाहिजे. आता आपण मरेपर्यंत निवृत्त होतच नाही. आपला संसार संपला, आता मुलाचा संसार सुरू झाला, त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची आणि मग म्हणतात आमचं कोणीच ऐकत नाही. आता तुमचं कशाला ऐकेल? तो संसार त्यांचा आहे, तुमचा संसार संपला. तुम्ही इतरांच्या संसारामध्ये ढवळाढवळ करायला गेली की प्रॉब्लेम होणार आणि मग घरामध्ये पटणार नाही. कारण आता आपलं गृहस्थाश्रमाचं कर्म संपलेलं आहे, आता मन भगवंताकडे वळवलं पाहिजे. आता ह्या गोष्टी उठाठेवी करायच्या नाही. पण सगळं काही माझ्याच इच्छेनं झालं पाहिजे. कारण ह्या मुलाला काय कळतं, हे सगळे नवीन मुलं आहे, मला सगळं काही माहिती आहे. नुसतं वयानं म्हातारं होऊन काही ज्ञान प्राप्त होत नाही, तेव्हा जनरेशन गॅप होते. म्हणजे आपण हळूहळू आपलं मन त्या संसारामधून काढून घ्यायला पाहिजे.
पण उलटं होतं. आता मुलं झाले, शिक्षण झालं, सगळं झालं, तर मुलगी अमेरिकेमध्ये आहे, मुलगा अमेरिकेमध्ये आहे. आता तुम्ही निश्चिंतपणे भगवंताचं चिंतन करा. कुठे चालले? अमेरिकेत. काय आहे? मुलीची डिलिव्हरी आहे. म्हणजे शेवटपर्यंत सुटका नाही. आता मग नातू झाला, अरे आता नातू झाला, मग आता नाताला सांभाळायला कोण आहे? आईवडील दोघे नोकरीला जातात, मग आता या म्हाताऱ्यांना सांभाळावं लागतं. म्हणजे शेवटपर्यंत आपण याच्या बाहेर कधी पडतच नाही. म्हणजे एकदा त्यामध्ये प्रवेश केला की आता हळूहळू आपण ह्या संसारावरची आसक्ती कमी केली पाहिजे. हे काही आपलं स्वरूप नाही, हे जग काही खरं नाही, हे सगळं नश्वर आहे. भगवंतच एकमात्र सत्य आहे. हे 2 दिवसाचं आहे, सगळं काही जाणार आहे. ज्याला आपण मी आणि माझं म्हणतो ते काहीही आपल्यासोबत जाणार नाही. शरीर सुटलं की सगळी नाती गोती, संपत्ती, धन संपत्ती, नाम यश, सगळंच्या सगळं इथेच राहणार आहे. आता हे माहिती आहे की काहीही घेऊन जाणार नाही, तर हे दोन्ही मुठ्या धरून आपण सगळं जमवायचा आयुष्यभर प्रयत्न करतो. आता एवढा संचय करून करतो काय? शेवटी कोणासाठी आपण सोडून जातो. कधी दानधर्म करत नाही, कधी पुण्यकर्म करत नाही, आणि खूप धन कमावून ठेवतो. वेल्थ ॲक्युमुलेट्स मेन डिके. जेव्हा खूप संचय होतो तेव्हा मुलांना वाईट सवयी लागतात, ड्रग ड्रिंकिंग, ते आळशी बनतात, काम करत नाही. आता आपल्या आजोबांनी बाबांनी एवढं कमावून ठेवलेलं आहे, करोड रुपये, आता आपल्याला काही करायची गरजच नाही. म्हणजे आपण स्वतःचं कल्याण कधी बघतच नाही. आपल्याला वाटते की नाही, हेच सगळं आपलं रक्षण करणार आहे, पैसा, आपली संतती, हे सगळं आपलं रक्षण करणार आहे. पण कोणीही कोणाचं रक्षण करत नाही. आपणच आपल्याला स्वतःचं रक्षण करायचं आहे. म्हणून कुणावरही अवलंबून राहायचं नाही. अवलंबून राहिलं की मग कशी आपल्याला गती होते माहिती आहे. म्हणजे कोणीही सन्मान देत नाही. आपण स्वाभिमानानं जीवन जगलं पाहिजे. कुणावरही डिपेंडंट झालं की मग आपल्या नशिबामध्ये जीवन आयुष्यभर दुःख येणार आहे. कारण आपलं सगळे काही ऐकणार आहे असं काहीच नाही, आणि ऐकलं नाही की मग दुःख होतंच. आता वानप्रस्थ आश्रमामध्ये काही लोक जातात, आता तिथे जाऊन राहतात. आता तिथे समजा शेजारी दुसरा एक गृहस्थ आहे, त्याचा मुलगा आला, सुनबाई आली त्याला भेटायला, मिठाई आणली, तर त्या आईवडिलांना खूप आनंद होतो. पण दुसऱ्या बाजूचा आहे, त्याच्याकडे कोणीच येत नाही. आता बघा, वानप्रस्थ आश्रमात गेला तरी तो दुःखीच आहे. अरे याचे मुलं येतात, माझ्याकडे कोणीच येत नाही. अरे बरं आहे ना, येत नाही तर कशाला आसक्ती पाहिजे. पण काही ना काही अपेक्षा घेऊन आपण तिथे जातो की आम्ही जरी वृद्धाश्रमात असलो तरी सगळे लोक आमच्याकडे आले पाहिजे, आमची विचारपूस केली पाहिजे. आता ते नाही करत तर तुम्ही कशाला काळजी करता? त्यांना जर तुमची पर्वा नाही, घरी आईवडील वारले म्हणतात की काही नाही, आता त्यांचं सगळं संपवून टाका, आम्हाला काही सुट्या नाही, आम्ही काही येऊ शकत नाही. म्हणजे अशी आपल्या देशाची परिस्थिती झालेली आहे. ते घर म्हणजे आश्रम आहे, गृहस्थ आश्रम आहे. तुम्ही आश्रमात राहत आहात, पण गृहस्थ आश्रमाचे नियम न पाळल्यामुळे हे सगळे दुःख आपण ओढवून घेतो, आणि याला कारण म्हणजे आसक्तीच. आणि आसक्तीच तर आपण यालाच तर माया म्हणतो, अजून दुसरं काय आहे? तर ही आपली संसारावरची आसक्ती कमी केली पाहिजे आणि भगवंतावरची आसक्ती वाढवली पाहिजे. भगवंतावर जास्त प्रेम केलं पाहिजे. आपले संत गृहस्थ होते, पण बघा त्यांचं मन नेहमी भगवंताकडे असायचं. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की एका हाताने संसार करा, दुसऱ्या हाताने भगवंताला धरा. तुम्ही दोन्ही हाताने जर संसाराला धरलं तर तुम्ही डुबणारच. तुमची नौका पाण्यामध्ये पाहिजे, कारण पाण्यामध्येच ती राहायची जागा आहे. पण जर नौकेमध्ये पाणी शिरलं तर मात्र तुमची नौका डुबणार. म्हणजे आपण सगळे संसारातच आहोत, पण संसार आपल्या मनामध्ये शिरता कामा नये. संसारामध्ये राहा, पण अलिप्त राहा. आणि जर तुम्ही अलिप्त राहू शकत असाल, जर डिटॅचमेंट असेल, आणि तुम्ही जर सत्कर्म करत असाल, कारण कर्मयोग तिथे दिलेच आहे, ते समुद्राच्या लाटा जे आहे तो कर्मयोग आहे. आता आम्ही पण काम करतो, आम्ही काही बसून राहत नाही, पण आम्ही काम करतो, पण फळाची आम्ही अपेक्षा मुळीच करत नाही. हे काही काम केल्यामुळे आम्हाला काय मिळणार हा विचार करत नाही. काम करायचं, त्यामुळे जगाचं कल्याण होणार आहे. आपल्याला त्याच्या मोबदल्यात काहीही नको. म्हणजे स्वार्थाची भावना न ठेवता आपण एखाद्याच्या मुलामध्ये काही मुलाच्या लग्नामध्ये किंवा मुलीच्या लग्नामध्ये काहीतरी घेऊन जातो,
आणि अपेक्षा असते की माझ्या मुलाचं लग्न झालं तर यानं पण मला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अपेक्षाच असते. काही अपेक्षा न ठेवता आपण काहीच करत नाही. मी दिलं तर मला काय मिळेल? अरे बाबा, तुला भगवंत 100 पटीने जास्त देईल, त्याची काळजी कशाला करतो? तुम्ही एक पैसा दोघे येऊ 10 लाख देगा. तर हे आपल्याला माहिती आहे. तर इथे आपल्याला सेवा करायची आहे आणि ते पण निष्काम भावाने सेवा करायची आहे. भगवंताचं कार्य म्हणून करायचं आहे. हा संसार आपला नाही. आपण उगीचच मी आणि माझं म्हणतो. आपण येण्यापूर्वी पण संसार होता, गेल्यानंतर पण राहणार आहे. देवाचा संसार तोची चालवितो, कर्तृत्वाचा अभिमान जीव मिळवितो. आता देवाचा संसार चालवत आहे, तो सृष्टीस्थिती प्रलय करतो आहे. आता आपलं स्थान कुठे आहे तिथे? पण देवाचा संसार आपण मानत नाही. आपण आपला संस्कार मानून आपलं वेगळं करतो. म्हणजे आपण सगळे वेगवेगळे संसार थाटतो, पण हा सगळा संसार भगवंताचाच आहे आणि तो भगवंत सगळ्यामध्येच विराजमान आहे. जर ही दृष्टी जर आपली बदलली तर बघा काय आपल्यामध्ये बदल घडून येईल. इथे आम्ही सेवा करतो, पण आम्ही कशा भावाने सेवा करतो की सगळ्यामध्ये भगवंत आहे. त्यामुळे आपण जी सेवा करतो ती भगवंताचीच पूजा आहे. हा जिवंत ईश्वर आहे, तुमच्यासोबत आलेला आहे. दरिद्री देवो भव, मूर्ख देवो भव. तर या दरिद्र नारायणाची सेवा करायची आहे, आपल्याला मनुष्याची सेवा करायची नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणे पुत्रासी तैसे दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती ह्याची भगवंताच्या मूर्ती. तुम्ही तुमच्या मुलाबाळांवर प्रेम करता, पण तसंच प्रेम तुम्ही तुमच्या नौकरांच्या मुलावर करता का? तुमच्या नौकरांवर करता का? आता ह्याची भगवंताच्या मूर्ती, तो भगवंत फक्त तुमच्या मुलामुलीमध्येच नाही, तो तुमच्या नौकऱ्यामध्ये, नौकरीमध्ये, त्यांच्या मुलांमध्ये पण आहे. पण आपण इथे भेद करतो. जे आपण माझं म्हटलं की माझा मुलगा आहे, मग मी त्याला विशेष अटेन्शन देतो. सगळेच आपले आहे, ह्या जगामध्ये कोणीही फरक नाही. जर हा भाव असला, आपलं हृदय जर विशाल झालं की विश्वची माझी घरं, वसुदैव कुटुंब, हा भाव जर आपल्या मनामध्ये आला तर ही स्वार्थीबुद्धी आपली निघून जाईल. म्हणून कर्म करायचं आहे, कर्माच्या फळाची अपेक्षा करायची नाही. आपल्याला जे करायचं ते करायचं, जे द्यायचं ते द्यायचं. आपण भिकाऱ्याला 2 रुपये देतो, 10 वेळा विचार करतो, अरे हा तर काय 2 रुपये घेतो आणि काय दारू पिऊन पडून राहतो. आता तो काय करतो तुम्हाला त्याची काय घेणं देणं आहे? तुम्ही 2 रुपये दिले, स्वामीजी म्हणाले की तुम्ही त्याला दान दिलं, 2 रुपये दिले, विसरून जा. म्हणजे तो दारू पिऊन पडून राहतो. त्यामुळे समाजामध्ये दंगे होत नाही. तुम्ही जर त्याला पैसे दिले नाही, उद्या तुमचं तो घर फोडेल आणि चोऱ्या करेल. त्यापेक्षा तो चोऱ्या तरी करत नाही, तो ते दारू पिऊन पडून तरी राहतो. म्हणून त्यामध्ये सुद्धा फायदाच आहे. तर इथे आपण काहीही केलं तरी पहिले प्रश्न विचारतो की मला काय मिळणार आहे. हा भाव पूर्णपणे सोडून दिला तर तो कर्मयोग होतो. मग राजयोग आहे, कुंडलिनी शक्ती, साप आहे याचा वाटोळा. आता आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहे. आता इथे मूलाधार, मणिपूर, स्वाधिष्ठान, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार, आणि त्याच्याखाली कुंडलिनी शक्ती आहे. आता ती जागृत करण्यासाठी ध्यान करावं लागतं, मन पवित्र करावं लागतं. आपल्या मनामध्ये एवढे काही विकार आहे, तर हे विकार असल्यामुळे आपलं मन आज अशुद्ध झालेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे आपले शत्रू आहे. क्रोध करणं, लोभ करणं, ईर्ष्या करणं, मत्सर करणं, द्वेष करणं, हे सगळे आपले शत्रू आहे. पण त्यांना काढून टाकण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का? ध्यान म्हणजे काय आहे? मनाचं मंथन आहे. ध्यान केल्यामुळे आपण हे मनातले विकार काढून टाकू शकतो, मनाला पवित्र करू शकतो, मनाला एकाग्र करू शकतो, मनाला शांत करू शकतो. त्यामुळे दररोज ध्यानाचा अभ्यास केला पाहिजे, हे आपल्याला ध्यानयोग सांगतो. आणि तिथे जे आपण बघतो की सूर्य उगवता, तो ज्ञानमार्ग आहे. म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये विवेक पाहिजे. आता भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, पण काय अनित्य आणि काय नित्य हेच आपण ठरवू शकत नाही. म्हणजे जे काही आपण बघतो, जे काही ऐकतो ते सगळं अनित्य आहे, ते 2 दिवसाचं आहे, ते स्वप्नासारखं आहे, ते काही कायमचं राहत नाही.
मग सत्य काय आहे? आपलं जे खरं स्वरूप आहे, जे आत्मस्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, परमेश्वर आहे, तोच एकमात्र सत्य आहे. बाकी सगळं बदलत राहतं, पण तुमचं जे स्वरूप आहे ते बदलत नाही. शरीर गेलं तरी आत्मा मरत नाही. तो आत्मा पुन्हा शरीर धारण करतो आणि त्याचा हा प्रवास सुरूच राहतो. ह्या जगामध्ये राहून आपण शिकलो पाहिजे. बघा, गौतम सिद्धार्थ काय कमी होतं? राजकुमार होता, सगळं ऐश्वर होतं, सगळं काही होतं. पण जेव्हा तो महालाच्या बाहेर पडला, त्याला एक कुष्ठरोगी दिसला. त्याने विचारलं सारथ्याला, अरे म्हणे हे काय आहे? त्या म्हणे हे रोग आहे. तर म्हणे हे सगळे रोग मला पण होणार का? म्हणे ज्यानं शरीर धारण केलं त्याला रोग होणारच आहे. मग ते समोर गेला, त्यानं दिसलं म्हातारा काठी घेऊन चाललेला आहे. म्हणे हे काय आहे? त्यामुळे त्याचं आता वय झालेलं आहे, म्हातारा आहे, तो चालू शकत नाही, काठीचा आधार घ्यावा लागतो. मग मला पण तसं म्हातारं व्हावं लागेल का? म्हणजे हो, सगळ्यांनाच व्हावं लागेल. आणि मग बघितलं की 4 जणं घेऊन जात आहे, रामनाम सत आहे, रामनाम सत आहे. आणि हे काय आहे? नाही झालं, त्याचा ग्रंथ आटोपला. मला पण मरावं लागेल का? म्हणजे हो, सगळ्यांनाच मरावं लागतं. आणि तो धडा त्यांनी घेतला. नाही, मला काहीतरी शोधून काढायचं आहे की जे कधी मरणार नाही. सगळं काही सोडून बोधगयेला जाऊन त्या वृक्षाखाली बसून त्यांनी निर्वाण प्राप्त करून घेतलं. म्हणजे शेवटी जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेतलं. त्याने मुक्त झाले आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय 80 वर्षापर्यंत ते आपला संदेश जगाला देत राहिले. त्यांचा पण अष्टांगयोग आहे भगवान बुद्धाचा, आणि पतंजलीचा पण अष्टांगयोग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. तर हे सगळं ज्ञान आपल्याकडे आहे. तर हा झाला ज्ञानमार्ग, म्हणजे विचाराचा मार्ग. आपण उपनिषदं वाचली पाहिजे, आपण भगवद्गीता वाचली पाहिजे. आणि हे सगळं जे सांगितलं आहे उपनिषदांमध्ये ते काय? ज्ञानच आहे. म्हणजे वेदांत म्हणजे काय? आपल्याविषयी ज्ञान. लॉ ऑफ कर्मा, रिबर्थ, पुनर्जन्म किंवा कर्माचा सिद्धांत. जसं कराल तसं भोगाल, जे पेराल तेच उगवेल. स्वामी एका ठिकाणी म्हणतात की तुमचे वाईट कर्म, तुमचे वाईट विचार आणि तुमचे वाईट शब्द जर एखाद्या वाघासारखे तुमच्यावर झेप घ्यायला टपून बसलेले असतील, तसेच तुमचे चांगले कर्म, चांगले विचार आणि चांगले शब्द हजारो लाखो देवदूतांसारखे तुमचं रक्षण करण्यास नेहमीच सज्ज आहे. तेव्हा आपण आपलं भविष्य घडवतो कशामुळे? काया वाचा मनसा. आपण शरीराद्वारे, मनाद्वारे, वाणीद्वारे जे काही करतो ते कर्मच आहे, आणि हे कर्मच आपलं भवितव्य घडवत असतात. म्हणून आपण कायावाच्या मनानं जर चांगले कर्म केले, चांगले विचार केले, चांगले कर्म केले, पुण्यकर्म केले आणि चिंतन केलं, भगवंताचं चिंतन केलं, लोकांसोबत चांगल्या प्रकारे बोललो, वाणीद्वारे आपण लोकांना प्रसन्न केलं, त्यांची मनं जिंकून घेतली, तर बघा हे चांगली कर्म आहे. लोकांना चांगल्या गोष्टी सांगणं हे सुद्धा एक सत्कर्म आहे. लोकांना ज्ञान, आपल्याला जे काही चांगलं माहिती आहे ते लोकांशी शेअर केलं पाहिजे, म्हणजे मग समाजामध्ये परिवर्तन घडून येईल. म्हणून तर स्वामीजींनी रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना केली की ह्या विचारांचा सगळीकडे प्रचार आणि प्रसार व्हावा. सगळ्यांना आपली संस्कृती, आपला धर्म कळावा. जेव्हा स्वामीजी 4 वर्ष अमेरिकेत राहिले, अमेरिकेतून परत आले, तेव्हा त्यांच्या एका अमेरिकन शिष्याने विचारलं, म्हणजे स्वामीजी तुम्ही 4 वर्ष अमेरिकेत काढले, एवढं ऐश्वर, एवढी लक्झरी आणि जातीवाद नाही, गरिबी नाही, आता तुम्ही भारतामध्ये जात आहे, तिथे काय आहे? अंधविश्वास आहे, दारिद्र्य आहे, अज्ञान आहे. आता तुम्हाला भारताविषयी काय वाटते? तेव्हा स्वामीजी म्हणाले, व्हेन आय लेफ्ट इंडिया आय लव्ड माय कंट्री, बट नाऊ आफ्टर स्पेंडिंग 4 years इन अमेरिका अँड युरोप, नाउ व्हेन आय एम गोईंग बॅक टू माय कंट्री, नाउ द water of India is holy to me, dust of India is holy to me, the air of India is holy to me. India is the land of saints and sages. India is a पुण्यभूमी. तर ह्या पुण्यभूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. हे तीर्थस्थान आहे. सगळ्या जगातले लोक भारतामध्ये तीर्थस्थान म्हणून येतात. त्याला भारताला एक भेट देऊया. त्यांना वाटते की हे पिलग्रिमेज आहे, भारतामध्ये येतात. आणि आपण भारतामध्ये राहूनसुद्धा ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसणं म्हणजे एक एवढं दुर्भाग्य आहे. तर हे सगळं आपल्या मुलांपर्यंत गेलं पाहिजे, पुढच्या पिढींपर्यंत गेलं पाहिजे. लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे आणि धर्माचं आचरण करून मोक्ष प्राप्त करून घेतला पाहिजे.
त्यासाठी 4 आश्रम पण आहे, 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास. तर हे सगळे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे कर्तव्य. पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची काहीच माहिती नसते आणि ते जाणून घेण्याची मनामध्ये इच्छा पण नसते. पण जेव्हा अशा प्रकारचे आपण कार्यक्रम अटेंड करतो तेव्हा त्यामधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. म्हणजे आपला इतिहास, किल्ले बघितल्यानंतर इतिहास कळतो की त्या लोकांनी केवढा संघर्ष केला. म्हणजे हिंदी स्वराज्य स्थापन करून आपल्याला वाचवलं, पण त्यांचं केवढं मोठं बलिदान आहे त्यामागे. हे सगळं आपण बघतो, आपल्याला जाणवतं. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किती स्वातंत्र्यवीरांनी आपलं बलिदान दिलं, त्यामुळे आपलं स्वातंत्र्य मिळालं. आपण तर आनंदामध्ये आहोत, तेवढा संघर्ष करावा लागत नाही. पण त्यांनी मिळवून दिलेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवणं हे तरी आपल्या हाती आहे, कारण हा तो त्यांचा वारसा आहे. आपल्याला हा सगळा वारसा मिळालेला आहे, ह्या सगळ्या परंपरा मिळालेल्या आहे. आता ते जोपासणं आणि ते पुढं घेऊन जाणं हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम आपण करतो, हेरिटेज वॉक, तेव्हा आपल्याला इतिहासाबद्दल शिकायला मिळतं, भारताचा भूतकाळ बघायला मिळतो, लोकांशी मिसळायला मिळतं, लोक कसे वागतात, कोणत्या भागामध्ये कसे लोक राहतात. आता कितीतरी लोक नॉर्थ ईस्टमध्ये जातात, विवेकानंद केंद्राचे वगैरे कितीतरी कार्यकर्ते आहेत. त्या नॉर्थ ईस्टमध्ये केवढं त्यांचं मोठं कार्य सुरू आहे केंद्राचं. कितीतरी भागामध्ये शाळा सुरू झालेल्या आहे. आता तिथे जवळजवळ 75% आदिवासी कन्व्हर्ट झालेले आहे, ख्रिश्चन झालेले आहे. कारण त्यांच्याकडे कुणीही लक्षच दिलं नाही. त्यांना कसं बाहेर काढायचं गरिबीच्या किंवा दारिद्र्याच्या हे कोणी बघितलंच नाही. आता जेव्हा आपल्याला जाग आली तेव्हा आपण बघतो की अरे असं जर होत राहिलं तर सनातन धर्म किंवा हिंदू धर्म टिकणार कसा, राहणार कसा. म्हणून आता आपल्याला जाग आला, आता आपण जाऊन काहीतरी करतो. नाहीतर पूर्वी तर आपण या लोकांवर अत्याचारच केले. आपण म्हणतो की विभागणी झाली, पण कोणी हे विभागलं? ब्राह्मण, क्षत्रिय, मराठा, शूद्रांना काही स्थान नाही, घरी येऊ द्यायचे नाही, त्याला ग्लासनं पाणी पिऊ द्यायचे नाही, त्याला मंदिरात जाऊ द्यायचे नाही, त्याला गोड्या पाण्यामध्ये जाऊ द्यायचे नाही. म्हणजे एवढे निर्बंध त्यांच्यावरती लादण्यात आली, एवढे अत्याचार त्यांनी सहन केले. मग ते ब्रिटिशांच्या मिलिटरीमध्ये भरती झाले आणि शेवटी आपल्या देशावरच इंग्रजांनी राज्य केलं, आपल्याच लोकांना घेऊन. ते काही तिथून घेऊन आले नाही लंडनवरून. म्हणजे आपल्यामध्ये भेद असल्यामुळे, आपण ही अशी भेदबुद्धी केल्यामुळे आपला त्या फुटीचा त्यांनी गैरफायदा घेतला आणि आपल्याला 1000 वर्ष गुलामी पत्करावी लागली. पण भारत देश भगवंताचा प्रिय आहे. जेव्हा जेव्हा अशी संकट येतात तेव्हा भगवंताला स्वतः अवतार घ्यावा लागतो आणि पुन्हा धर्माची स्थापना करावी लागते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मश्च तदात्मानं सृजाम्यहम्. गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे की जेव्हा अशी स्थिती निर्माण होते की सनातन धर्म जणू काही नष्ट होत आहे, तेव्हा मला पुन्हा पुन्हा अवतार घेऊन धर्माची स्थापना करावी लागते. आणि यावेळेस भगवान श्री रामकृष्ण, विवेकानंद, त्यांचे 16 संन्यासी शिष्य, ही सगळी मोठी टीमच्या टीम आलेली आहे. आणि आता आपण बघतो की सगळ्या जगामध्ये भारत आणि भारताचा धर्म याविषयी लोकांना कळू लागलेलं आहे. आज वेदांताला खूप मागणी आहे. अमेरिकेमध्ये आमचे कितीतरी सेंटर आहे, अमेरिकेत आहे, रशियात आहे, जपान, जर्मनी, या सगळ्या देशामध्ये आपलं केंद्र आहे. आणि डिमांड दिवसेंदिवस वाढतच आहे, कारण लोकांना जाणून घ्यायचं आहे की मेल्यानंतर काय होतं, काही मनुष्य राहतो की नाही. म्हणजे स्वतःबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, म्हणजे सत्य जाणून घेण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. म्हणून एवढे साधू विदेशात जाऊन प्रचार प्रसार करतात. तेव्हा हेच आपलं कल्चर आहे, ह्यात आपला वारसा आहे, हेच आपलं हेरिटेज आहे. स्पिरिच्युअल हेरिटेज, कल्चरल हेरिटेज, हिस्टॉरिकल हेरिटेज, हे सगळं आपल्याला जोपासायचं आहे आणि पुढच्या पिढीला हँडओव्हर करायचं आहे. आणि आपल्याला आपलं जीवन पण उन्नत करायचं आहे. आपण आहोत तसंच राहायचं नाही, यंत्रासारखं जीवन जगायचं नाही, नुसतं पैसे कमवण्यासाठी जगायचे नाही, तर आपल्याकडून काहीतरी जगाचं कल्याण पण झालं पाहिजे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह जिजविती परोपकारी. तर इकडून सूचना आलेली आहे की आता वेळ संपलेत आहे, वेळ संपत आलेली आहे आणि आपलं हेरिटेज रन करायचं आहे आता.
तेव्हा तुम्हाला आता हेरिटेज रन करायला मोकळीक आहे. तिथे तुम्हाला एक पुस्तक दिलं जाईल आणि प्रसाद दिला जाईल. आणि आजचा हा कार्यक्रम आपण इथेच थांबूया, कारण या विषयावर आपण कितीही बोलत राहिलो ते वेळ काही आपल्याला पुरणार नाही. आपण कितीही बोलू शकतो, पण तुम्हाला आता हे आम्ही पुस्तक देणार, आपला भारत आपली संस्कृती, म्हणजे हे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला बऱ्यापैकी हेरिटेजबद्दल कळेल आणि त्यामधून तुम्ही काही ना काही आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न कराल. तेव्हा आपण इथेच आज थांबूया. नमस्कार, धन्यवाद. आणि खूप हे संपली.